मित्रांनो, मी आपला अमेरिकन मित्र आज एक नवीन सिरीज चालू करतोय. अमेरिकेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिणं हा छंद मी जोपासतोय आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुंदर अशा आठवणी असतात आणि सुंदर असं बालपण असतं. मानदेशाच्या खुशीमध्ये बसलेलं एक छोटंसं आणि सुंदर असं गाव जे माझ्या आयुष्यामध्ये आलं आणि त्या गावावरती काहीतरी लिहावंसं असं मला अमेरिकेतून वाटलं. जे मी शब्दामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि कित्येक लोकांना ही गोष्ट आवडली, जी मी आता व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. तर खरसुंडी एक आठवणीचं सुंदर असं गाव. मी पाहिलेलं सर्वात सुंदर गाव जरी म्हटला तरी चालेल. एक असं गाव जिथं रोज सण असतात, जिथं रोज दिवाळीसारखा आनंद असतो. असं गाव जगाच्या पाठीवरती दुसरं कुठंच सापडणार नाही. तुम्ही म्हणाल, खरंच असं काय असतं का? हो, माझ्या आयुष्यात खरंच असं एक छोटंसं आणि टुमदार असं गाव होतं, ज्याचं नाव खरसुंडी होतं. महाराष्ट्राच्या खुशीत वसलेलं हे गाव श्री सिद्धनाथाच्या पुरातन मंदिरासाठी ओळखलं जातं. या गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं गुरव किंवा पुजारी समाजाचं जे योगदान आहे. गावातील सुमारे 70% लोक हे या समाजाचे आहेत, जे देवासाठी किंवा देवाच्या सेवेसाठी 24 तास तत्पर असतात. अवघ्या उभ्या महाराष्ट्रातून किंवा कर्नाटकातून किंवा देशभरातून येणारे जे काही भाविक इथं दर्शनासाठी येतात, हे भाविक गावासाठी पाहुणे म्हणून नसतात, तर ते देवासारखे असतात किंवा देवासमान असतात. जेव्हा हे पाहुणे त्यांच्या घरात येतात, तर त्यांना भक्त असं या गावामध्ये ओळखलं जातं. त्यांच्या राहण्याची, खाण्याची सर्व काही जी व्यवस्था आहे, तो इथला जो गुरव समाज किंवा पुजारी समाज आहे, तो करतो. भक्तांनी आणलेल्या शिद्यापासून त्यांच्या हातून प्रसाद तयार केला जातो आणि त्यात गोडधोडही असतं. या गावाची अजून एक वेगळी खास परंपरा आहे. इथे कोणीही देवाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर स्वतःचं जेवण करत नाही. अशी निष्ठा आणि अशी भक्ती क्वचितच आपल्याला इतर कुठं बघायला मिळेल. प्रत्येक रविवार असो, पौर्णिमा असो, वर्षभरातील वेगवेगळे विविध असे सण या गावामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात आणि त्याच उत्साहात साजरे केले जातात. गावात 2 मोठ्या यात्राही याच्यामध्ये भरतात आणि त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र किंवा कर्नाटकातून लोक या खरसुंडीला येतात. इथं महाराष्ट्रातली सर्वात मोठा बैल बाजार जो आहे, तो या गावामध्ये होतो आणि संपूर्ण गावात भक्त परंपरेची अमीट अशी छाप या गावावरती आहे. माझ्या लहानपणी हे गाव केवळ एक धार्मिक गाव असं नव्हतं, तर ज्ञान आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही भरभरलेलं असं हे गाव होतं. हुशार मुलांचं गाव म्हणून खरसुंडी ही त्याची ओळख होती. आम्हा मुलामध्ये एक निराळी अभ्यासाची चढाओढ त्यावेळी इथं असायची. आज हीच मुलं देश-विदेशात आपलं नाव कमावत आहेत. गावात अनेक मुलं-मुली गायन, वादन, भाषण अशा वेगवेगळ्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला तिथं जात असे आणि गाव त्याची प्रेरणा देत असे. सामाजिक कार्यातही या गावाचा हात ओळखण्याजोगा होता. 5 रुपयापासून ते 1 लाख रुपयापर्यंत देणगी देणारे अनेक हात मी या गावामध्ये पाहिले. या गावात MCC असेल, NCC असेल, स्काउट असेल, गाईड असेल, जहाज पथक असेल, असे वेगवेगळे अनेक उपक्रम आम्हाला इथं लहानपणी शिकायला मिळाले. गणेश उत्सवात वेगवेगळ्या विविध अशा सांस्कृतिक कार्यक्रमात जी रंगत होती, राष्ट्रीय सण तर प्रत्येकाच्या घरी आवर्जून साजरे केले जायचे. गावात श्री सिद्धनाथ विद्यालय हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेअंतर्गत चालवलं जातं, जे आजही तिथं आहे. जिथले शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नव्हते किंवा शिकवतच नव्हते, तर त्यांना घडवण्याचं एक मोठं काम नाथनगरीत केलं जायचं. शाळेने अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृहही उभारलं गेलं आणि ज्यामधून लाखो विद्यार्थी घडले. गावातील लोकांनी त्यांना धान्य गोळा करून त्या मुलांचं पालनपोषण आणि संगोपन त्यावेळी केली. सामाजिक जी एकोपा आहे किंवा एकजूट आहे, ती मी खूप या गावामध्ये
अनुभवली. आज अमेरिकेत बसून जेव्हा जुन्या आठवणींना आपण उजाळा देतो, तेव्हा हृदय भरून येतं. आणि खरसुंडीचं माझ्या आयुष्यावरती जे काही मोठं योगदान आहे, गावाच्या प्रत्येक गोष्टीनं मला घडवलेलं आहे. आयुष्यात आपण जिथं वाढतो, जिथं आपली माणसं असतात, त्यांचा ठसा आपल्या व्यक्तिमत्वावरती कायमच असा उमटतो. आणि खरसुंडीनं जगभरात आपली माणसं पाठवलेली आहेत. प्रशासकीय अधिकारी असो, उद्योजक असो, कलाकार असो. आणि ज्या दिवशी हे गाव सोडण्याची वेळ आली, तो क्षणही आजही माझ्या मनाला चटका लावून जातो. पण त्या जुन्या सवंगड्यांनी ज्या कृष्ण सुदाम्याच्या मैत्रीचं नातं आजही तितक्याच उमेदीनं जपलेलं आहे. आजही त्यांच्या संपर्कात राहणं हीच आयुष्यातील खरी मोठी श्रीमंती असं वाटतं. गाव आज बदललंय, पण जुन्या आठवणी आजही नवीन प्रेरणा देतात. त्या दिवसाचं सोनं करून जगण्याला नवीन दिशा देतात. अशा या सुंदर गावावरती मी लिहिलेला छोटासा लेख तुम्हाला कसं वाटला हे मला नक्की कळवा. मी आपला अमेरिकन मित्र आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहोत. तर चला नेक्स्ट लेखामध्ये असंच काही घेऊन पुन्हा आपण भेटूया. बाय.